गारगाव पर्ली विभागातील भ्रष्टाचार हा अक्षरशः चव्हाट्यावर आलाय. पुराव्यानिशी तो आम्ही उघड केल्याने आता भ्रष्टाचाराला तोंड फुटलंय. गावागावात चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रभर हा भ्रष्टाचार गाजतोय आणि 1.5 महिना उलटून गेलाय तरी अजूनपर्यंतही कुणावरही कारवाई झाली नाही. या दरोडेखोर ठेकेदाराला नेमकं कोण वाचवतंय याचा जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा पीडब्ल्यूडी मधील डीडी गँग ही प्रकाश ज्योतात आली. या डीडी गँगने अक्षरशः सगळ्यांना खिचात ठेवलंय. जिल्ह्यातील सगळे अधिकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अगदी सगळ्या सामाजिक संस्था आणि ही जी काही मंडळी त्यांच्या भोवती आहेत त्या सगळ्यांना मॅनेज करून हे प्रकरण कसं आता मॅनेज करता येईल, कसं थांबवता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. हे डीडी गँग आता आम्ही उघड केले. ह्या डीडी गँगला नेमके कोणते अधिकारी पाठीशी घालतात, या जिल्ह्यातले कोणते असे अधिकारी आहेत की ते डीडी गँगच्या मागे आहेत, मंत्रालयातील कोणता अधिकारी आहे का तो डीडी गँगला सपोर्ट करतोय, एसीसी कार्यालयातील कोणते अधिकारी आहेत तर ते डीडी गँगच्या पाठीशी आहेत, याचा आता आम्ही शोध सुरू केलाय. कारण प्रकरण जर मुळापासून उखडून काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मुळाला हात घालावा लागेल आणि मुळाला हात घालताना या प्रकरणाचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत पोहोचले. दरोडेखोर ठेकेदार जे आहेत ते उघड झाले तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. रस्ते खाल्लेत, बोगस बिलं काढलीत, बिलो टेंडर घेऊन पूर्ण रकमेची बिलं काढलीत आणि तरी सुद्धा कुणावरही आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि फक्त कागदपत्रांची नाचवानाचव सुरू आहे. आम्ही 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर किमान 15 पत्र आम्ही वेगवेगळ्या विषयांवरची विविध मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलीत. या सगळ्या पत्रांची चौकशी येऊन थांबते ती अधीक्षक अभियंता कार्यालय ठाणे येथे. तिथे विलास कांबळे नावाचे अधीक्षक अभियंता आहेत. त्यांनी नुकतंच मला पाठवलेलं एक पत्र आहे. म्हणजे त्यांनी पाठवले कार्यकारी अभियंत्यांना. त्याची पोच प्रत ही मला पाठवलेली आहे. आपण त्या पत्राची आज पोलखोल करणार. आता बघा, हे पत्र 18 नोव्हेंबर 2021 ला लिहिले. आम्ही त्यांच्याकडे पत्र दिलं होतं 15/11/2021 ला. 15/11/2021 ला दिलेल्या पत्रानंतर 18/11/2021 ला त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिले. आज आहे 12 डिसेंबर. म्हणजे साधारण 24 दिवस झालेत. या 24 दिवसामध्ये कार्यकारी अभियंता स्तरावरून नेमकी काय कारवाई झाली याचा जाब या कांबळे साहेबांनी विचारायला पाहिजे होता. मात्र त्यांनी तो विचारलेला नाही. ते पत्रात काय म्हणतात ते बघा. प्रति कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार. म्हणजे पुढे त्यांचा विषय आहे की मी जी तक्रार केली होती त्या विषयाची चौकशी करण्याबाबत शरद पटेल यांचं 15/11चं पत्र. ते काय म्हणतात, वाडा तालुक्यातील 133 गाव पाड्यांमध्ये विकास कामं न करताच बोगस बिलं काढून शासकीय निधीचा अपहार केल्यावरचे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. संदर्भ पत्राची छायाप्रत आपल्या अवलोकनार्थ सोबत जोडलेली आहे. पत्रात सर्व नमूद गाव पाड्यांमधील विकास कामांची त्वरित उप अभियंत्यांसह पाहणी करून कामनिहाय अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह 7 दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करावा. यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंत्यांना म्हणतात 18/11/2021 रोजी 7 दिवसाच्या आत हा अहवाल आम्हाला पाठवावा. आज 24 दिवस झाले, चौकशी केली, अजूनही अहवाल पाठवला गेलेला नाही. अधीक्षक अभियंता पत्र लिहित आहेत आणि कार्यकारी अभियंत्यांनी चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे. मात्र अहवाल पाठवला गेला नाही आणि तरीही अधीक्षक अभियंत्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, कुठलंही स्मरणपत्र दिलेलं नाही. खरं तर मागच्याच भागामध्ये मी सांगितलं होतं की हे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांचं जव्हार पीडब्ल्यूडी मधला साधा क्लर्कही ऐकत नाही. का ऐकत नाही
याचा शोध कांबळे साहेबांनी घेतला पाहिजे. म्हणजे खरं तर वरिष्ठ अधिकारी जेव्हा ठेकेदारांच्या तालावर नाचायला लागतात तेव्हा त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी त्यांना कसं धुडकवतात याचं उत्तम उदाहरण हे एसटी कार्यालय आहे. म्हणजे एसटी कार्यालयामध्ये कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला जव्हार पीडब्ल्यूचे कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातील जे कर्मचारी आहेत, साधा क्लर्क, शिपाई, हेही जुमानत नाहीत, कारण त्यांना सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत. कोणत्या ठेकेदाराच्या तालावर नाचतायत, कोणत्या डीडी गँगच्या खिच्यामध्ये आहेत, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना भाव देत नाही. इथे तर कार्यकारी अभियंता सपकाळ आहेत, ते कशाला यांना भाव देतील, ते कशाला यांना विचारतील. दुसरी गोष्ट, कार्यकारी अभियंता ज्या जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये आहेत त्याच कार्यालयामध्ये सगळी खोटी कागदपत्र बनवलेत, तिथेच ही सगळी खोटी बिलं निघालेत, त्याच कार्यकारी अभियंत्यांच्या सह्याने ही सगळी बिलं निघालेत आणि चौकशी करणार कोण? तेच. म्हणजे दरोडेखोरांची चौकशी चोर करणार अशातला हा प्रकार. म्हणजे कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिण्याऐवजी त्यांनी दुसऱ्या डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंत्यांना किंवा दुसऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना किंवा मंडळ कार्यालयातील त्यांच्या हाताखाली कर्मचाऱ्यांना पाठवलं असतं आणि चौकशी केली तर समजू शकतो. आता ज्यांच्या आधिपत्याखाली हा सगळा भ्रष्टाचार झालाय त्यांच्याकडे त्यांनी चौकशी करावी असं सांगितलंय. पुढे ते काय लिहितात? उप अभियंत्यांसह पाहणी करून. अहो, वाड्याचे उप अभियंता अनिल भरसट यांच्या सह्या न घेता दुसऱ्या डेप्युटी इंजिनियर सह्या करून त्याचे बिलं काढलेत. आता त्याच अनिल भरसटनी उप अभियंत्यांनी किंवा नवीन आलेल्या उप अभियंत्यांनी काय चौकशी करणार आहेत? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी तेच करणार. म्हणजे चोर स्वतःचाच न्याय देणार, न्यायाधीशी तोच, चोरही तोच, सगळं काही तोच. म्हणजे अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही मागणी केली होती की त्रयस्थ यंत्रणेकडे चौकशी करा. तुमच्या हाताखाली पूर्ण जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आधी बरेचसे अभियंते, कार्यकारी अभियंते, उप अभियंते नुसते बसलेले आहेत. स्पेशल प्रोजेक्ट असेल, तिकडे पाटबंधारे विभाग असेल किंवा आणखीन कुठले विभाग असतील, ते कार्यकारी अभियंते किंवा ते डेप्युटी इंजिनियर सगळे बसलेले, त्यांना पाठवा जव्हारमध्ये, त्यांना चौकशी करू द्या. पण तसं केलं नाही. त्यांनी काय केलं? कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं. आता यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असं लिहिलंय. विलंब नाही, 24 दिवस झालेत, चौकशीचा पत्ता नाही. का नाही पत्ता? का चौकशी केली नाही? याचं मागचं कारण काय? हे सगळ्यांना वाटतं हे प्रकरण मॅनेज होईल. शरद पटेल आज बोलतील, उद्या बोलतील, त्याच्यानंतर विसरून जातील. ते बऱ्याचशा वेळेस असं होतं, एकदा बातमी आली की त्याच्यानंतर पत्रकार त्याच्याकडे बघत नाही. एकदा आपण निवेदन पाठवलं तर ती चौकशी वर्षानुवर्ष चालू असते. या लोकसत्ताला बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुलासा पाठवला जातो कार्यकारी अभियंता कार्यालयातून. मात्र अधीक्षक अभियंत्यांचं पत्र आल्यानंतर 24 दिवस त्या पत्राची साधी दखल ही घेतली जात नाही. 18/11/2021 ते 12/12/2021 24 दिवस झालेत, या पत्राची दखल घेतली गेली नाही. आता अधीक्षक अभियंता कांबळे साहेब, तुम्ही नेमकं आता काय करणार आहात? या कार्यकारी अभियंत्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहात? त्यांच्याकडून आपण अहवाल कधी घेणार आहात? या कामांची चौकशी कधी करणार आहात? आदिवासी जनता आता हे सगळं विचारते. यापूर्वी फक्त शरद पटेल विचारत होते, आता घराघरात हा प्रश्न विचारला जातोय की आमचे रस्ते खाल्लेत, बोगस बिलं काढलीत आणि तरी सुद्धा या कामांची चौकशी का होत नाही? आता ठीक आहे, माझ्या पत्राला त्यांनी वाटाण्याचे अक्षर दाखवले असतील, शरद पाटील हा विषय खूप छोटा आहे, छोटा पत्रकार आहे, दुर्लक्ष केलं असेल. पण माझ्याकडे दुसरं पत्र आहे. विवेक पंडित, अध्यक्ष, राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती, महाराष्ट्र राज्य. राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे विवेक पंडित. विवेक पंडित यांनी 8/11/2021 रोजी पत्र लिहिलंय. त्यांनी काय सांगितलंय? गारगाव पर्ली या विभागामध्ये विविध कामांमध्ये, विशेषतः रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता तसेच गैरव्यवहार झालेला आहे. स्थानिक नागरिकांकडून तशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सदर तक्रारींमध्ये एकच रस्ता जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आल्याचे कागदोपत्रे दाखवण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही विभागांकडून निधी खर्च होऊन कंत्राटदारांना बिलं अदा केलेली असून देखील प्रत्यक्षात संबंधित रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. अशा प्रकारच्या तक्रारी तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कामांच्या बाबतीत प्राप्त झालेल्या आहेत. विवेक पंडित म्हणतायत, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष.
आदिवासी भागामध्ये चालणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात विवेक पंडित हे सतत ॲग्रेसिव्ह असतात. आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहिलं. या अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं आणि ते काय म्हणतात, सार्वजनिक बांधकाम जव्हारच्या माध्यमातून 2015 ते 2021 पर्यंतच्या कामांची वास्तविक परिस्थितीची माहिती, निवेदनाच्या प्रती, बिलांच्या प्रती आपल्या स्तरावरून संबंधितांना पाठवण्यात याव्यात व केलेल्या कारवाईचा अहवाल त्वरित मंडळ कार्यालयात देण्यात यावा. म्हणजे विवेक पंडित यांच्या पत्रावर त्यांनी सांगितलंय की ही सगळी माहिती द्या. 8/11/2021 एक महिना उलटून गेलाय. विवेक पंडित यांचे स्वीय सहाय्यक मनोज सातवी गेल्या महिन्याभरामध्ये रोज 2 ते 3 वेळा ते फोन करतायत. जव्हार पीडब्ल्यूडी कडे करतायत, अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे करतायत. त्यांचं म्हणणं रोज आहे उद्या कागदपत्र पाठवू. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा एकही कागद हा विवेक पंडित यांच्या कार्यालयाकडे पोहोचलेला नाही. खरं तर पीडब्ल्यूडी केलेल्या कामांची माहिती आता सगळं ऑनलाईन झालंय, सगळी सिस्टीम मध्ये आहे. कॉम्प्युटरवर एक प्रिंट काढायची आणि द्यायची आहे, किती कामं झालेत, नाही झालेली, काय झालं, त्याची परिस्थिती काय. मात्र जव्हार पीडब्ल्यूडी देण्याची नेमकी टाळाटाळ का करताय, कारण काय. तुम्हाला तो 15 दिवसातून अहवाल द्यावा लागतो. तुम्हाला मंत्रालयामध्ये निधी पाठवत मागताना प्रत्येक आठवड्याला तुम्हाला अहवाल द्यावा लागतो. तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्हाला हे सगळी कामं फीड करावी लागतात. मग तुम्हाला प्रिंट काढायची आहे, 0 मिनिटाचं काम आहे. तरी सुद्धा महिना उलटून गेलाय, एकही कागदपत्र विवेक भाऊ पंडित यांच्याकडे का दिलं नाही, असा आता प्रश्न विचारला जातोय. 2015 ते 2021 पर्यंत ज्यांनी कागदपत्र मागवली ती देतली जात नाही. तर वस्तुस्थिती अशी आहे, म्हणजे आम्हीही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली. मला जी 100% माहिती मागवली होती त्यातली 5% माहिती आली. 95% माहिती ही जव्हार पीडब्ल्यूडी कडे नाही आहे. इस्टिमेटच्या कॉपी नाही आहेत, अंदाजपत्रक नाही आहेत, वर्क ऑर्डर नाही आहेत, बिलांच्या कॉपी नाही आहेत. तिथले कर्मचारी शोधतायत, महिनाभर शोधतायत. मग ही कागदपत्र गेली कुठे. बोगस बिल काढल्यानंतर त्या बिलाच्या प्रतीसह जमा केलेली सगळी कागदपत्र ही त्याच दिवशी ठेकेदार गायब करतात. ती जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये नसतात. ही जी डीडी गँग आहे ही त्याच दिवशी त्या कागदपत्रांचा सोक्षमोक्ष लागतात. निधी आला की त्या निधीचा विल्हेवाट लावली जाते आणि कागदपत्र गायब केली जातात. त्यामुळे जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये अशा प्रकारची कुठलीही कागदपत्र उपलब्ध नाही. ते देतील कुठून. कागदोपत्री एका प्रिंटवर ते देऊ शकतात, एवढी एवढी कामं झाली. प्रत्यक्ष त्या कामांचं जर आपण बिल मागितलं, त्या कामांचं अंदाजपत्रक मागितलं तर कुठलीही कागदपत्र त्यांच्याकडे मिळत नाही. आता जी पेंडिंग बिल आहेत ती जरी तुम्ही मागितली तरी सुद्धा ती मिळणार नाही, कारण ह्या सगळ्या एमप्या, मोजमाप पुस्तिका, बिलांच्या कॉपी या सगळ्या ठेकेदारांच्या घरी आहेत. या सगळ्या ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या घरी आहेत. त्या कार्यालयामध्ये नसतात. निधी आला की यांची बिलं बाहेर निघतात. निधी घेतला की ती कागदपत्र पुन्हा गायब होतात. जगातली, महाराष्ट्रातली किंवा भारतातली, जगातली एकमेव भ्रष्ट पीडब्ल्यूडी असेल तर ती जव्हार पीडब्ल्यूडी आहे. तर तिथे कुठल्याही प्रकारचा कागद नाहीये. आणि म्हणून आम्ही सांगतोय की SIT तर्फे याची चौकशी करा. एकदा जव्हार पीडब्ल्यू रेड पडू द्या. म्हणजे ते सगळे जव्हार पीडब्ल्यूचे सगळे ठेकेदार, सगळे अधिकारी एकत्र झाले आणि शरद पटेलची चौकशी करा म्हणून सांगतायत. माझी चौकशी करा. पण एकदा, फक्त एकदा शासकीय यंत्रणेने जव्हार पीडब्ल्यूडी कार्यालयावर रेड करावी. जो कोट्यावधी रुपयाचा खर्च झालेला आहे. म्हणजे माझं म्हणणे की 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय 2010 ते 2021 पर्यंत. हा 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराची कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न करा. एकही कागदपत्र जाग्यावर मिळणार नाही. आतापर्यंत जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये 2000 पेक्षा जास्त माहितीच्या अधिकाराचे पत्र गेलेले आहेत. एकालाही माहिती दिलेली नाही. माहितीचं पत्र दिलं की बोलवलं जातं, पैसे दिले जातात आणि ते प्रकरण तिथल्या तिथे मिटवलं जातं. कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. म्हणजे मोखाडा तालुक्यामधली माहिती मी गेल्या 3 महिन्यापासून मागतोय. एकही कागदपत्र मोखाड्यात अजूनपर्यंत दिला जात नाही. मोखाड्यामध्ये असं काय आहे की तिथलं कागदपत्र बाहेर पडत नाही. त्या कार्यालयामध्ये एकही कर्मचारी बसत नाही.
ते शिपाई व्यतिरिक्त कोणी नसतं, सगळं यांची कार्यालय घरून चालतात किंवा नाशिकवरनं चालतात. नाशिकमध्ये बसून हे सगळे खेळ खेळले जातात आणि या सगळ्या प्रकरणाला अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांचा आशीर्वाद आहे असा आमचा थेट आरोप आहे. कारण आतापर्यंत मला कागदपत्र दिली नाही ते ठीक आहे, माझ्या कागदपत्रांची चौकशी झाली नाही ते ठीक आहे, मी पत्र दिलं होतं त्याची चौकशी केली नाही ते ठीक आहे, पण विवेक भाऊ पंडित यांच्याही पत्राला तुम्ही वाटाण्याच्या अक्षता दाखवताय. गेला महिना उलटून गेला, त्यांचे पीए बरोज सातवी तुम्हाला फोन करतायत, आज पाठवतो उद्या पाठवतो. कुठला मुहूर्त बघताय? का कागदपत्र पाठवली जात नाही? का चौकशी केली जात नाही? तुम्हाला जर वाटत असेल की हे प्रकरण मिटेल तर आम्ही पूर्ण कागदपत्र घेतल्याशिवाय आणि रस्त्यांची कामं झाल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि हे करण्यासाठी आम्ही 10 जानेवारीपासून एक धरणं आंदोलन करतोय. जोपर्यंत गारगाव पर्ली या विभागातील रस्ते होत नाहीत तोपर्यंत हे धरणं आंदोलन सुरू राहील. मग ते वर्षभर चालो, 2 वर्ष चालो की 5 वर्ष चालो, पण हे धरणं आंदोलन आता रस्ते झाल्याशिवाय शांत होणार नाही.